जीवन समजून घेताना पार्ट 11 क्षमाशीलता. क्षमाशीलता एक गुंतागुंतीची संकल्पना आहे. ती आत्मसात करायची असेल तर आपल्याला ती अंतर्बाह्य समजून घ्यावी लागेल. अंधाराने अंधार दूर होऊ शकत नाही, त्यासाठी उजेड हवा. तिरस्काराने तिरस्कार जाणार नाही, त्यासाठी प्रेम हवं. मुंबईत गाडी चालवताना रस्त्याच्या दुतर्फा अनेक जाहिरात फलक दिसतात. दर पावलावर नवीन उत्पादनाची अशी काही जाहिरात केलेली असते की ती वस्तू तुमच्याकडे नसली तर समाजात तुम्ही तग धरणं कठीण आहे असं वाटू लागतं. या जाहिरातींची खासियत म्हणजे विचार करण्याची वेळ सुद्धा त्या तुमच्यावर येऊ देत नाहीत. तेही काम त्यांनी केलेलं असतं. आजूबाजूच्या जाहिरातींवर नजर टाकली तर ते तुमच्या लक्षात येईल. फ्रेश हो जाओ पासून ते मॅक्झिमम टेस्टपर्यंत प्रत्येक जाहिरातीत हेच दिसतं. सौम्यता गमावलेल्या, थेट आणि मुद्देसूद बोलणाऱ्या आजच्या आपल्या समाजाचं हे चित्रण आहे. गेल्या कित्येक वर्षात जीवनाकडे पाहण्याचा आपला एकूण दृष्टिकोन बदलला आहे. उत्पादन बाजारात आणताना हा बदल सहजच त्यात प्रतिबिंबित होतो. मी हॅरीला सांगितलं, आजकाल तर नाती आणि त्या जोडीने येणारे सूक्ष्म बारकावे, चांगुलपणा, गुंतागुंत या कशाशीही आपल्याला देणं घेणं राहिलेलं नाही. व्यक्तींचा विचारही आपण उद्देश आणि उपयुक्तता या दृष्टिकोनातून करतो. त्यामुळे आपल्याला प्रतिक्रिया त्यावर आधारित असतात. वस्तूंबाबतही आपण असेच तर वागतो. माझं बोलणं ऐकून हॅरीच्या चेहऱ्यावर साशंकता आणि जिज्ञासा यांचं मिश्रण दिसू लागलं. तुमचं म्हणण्याचा काय अर्थ? हा झटपटचा जमाना आहे. अन्न मायक्रोवेव्हमध्ये टाकलं की क्षणार्धात गरम होतं. हवा तो सिनेमा डाउनलोड केला की मनाला हवा तेव्हा पाहता येतो. फोनवरून कोणत्याही प्रकारचं तिकीट आपण बुक करू शकतो. प्रवासाची सोय आपण एका क्षणात लावू शकतो. काही हरकत नाही. पण नाती या पद्धतीनं खुलत नाहीत. एखादं झाड जसं हळूहळू वाढतं तसंच नातं हळूहळू जोपासावं लागतं. प्रत्येक टप्प्यावर ते काळजीपूर्वक फुलवावं लागतं. इथे कुठलेही शॉर्टकट्स नाहीत. लहान मोठ्या परंतु सातत्याने होणाऱ्या प्रत्येक कृतीतून हे घडत जातं. नात्यांमध्ये सुधारणा आणण्यासाठी क्षमाशीलता सगळ्यात महत्त्वाची आहे. मात्र तिचं सर्वाधिक अवमूल्यन झालेलं आहे. टीव्हीचे चॅनल्स बदलण्या इतकं दुसऱ्याला क्षमा करणं सोपं असतं तर? हॅरीने भावनाविवशतेने म्हणाला. काही लोकांचा मला इतका वाईट अनुभव आला आहे की तो मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसला आहे. कालांतराने अशा लोकांवर विश्वास टाकणं जड जाऊ लागतं. क्षमाशीलतेला शब्दात किंवा सिद्धांतात मांडणं कठीण आहे. मिठासारखं आहे तिचं. पदार्थात मीठ नसेल तर आपल्याला मिठाची उणीव भासते. अन्यथा आपण मिठाला गृहीत धरून बसतो. मी हसून म्हटलं, पण हॅरीला त्यातील विनोद मानवला नाही. क्षमाशीलतेमुळे मन विशाल होतं आणि सल कमी होतात. आपली नाती जपण्यासाठी तसंच मनःशांती मिळवण्यासाठी हा निर्णय आपणच घ्यायचा असतो. क्षमाशीलतेचा सराव करताना काही बाबी लक्षात ठेवायला हव्यात. परिस्थितीच्या पलीकडे पहा. प्राचीन पौरात्य इतिहास अतिशय रंजक आहे. जोडीला त्यातून विविध प्रकारचं व्यावहारिक मूल्य शिक्षण मिळतं. स्पष्ट सांगायचं झालं तर आजवर जी मूल्य मी अंगीकारली आहेत ती बहुतांशी या पवित्र ग्रंथसंपदेवर किंवा इतर लोकांच्या अनुभवावर आधारित आहेत. रामायण हा असाच एक ग्रंथ. युवराज श्रीरामांची त्यांनी केलेल्या सिंहासनाच्या त्यागाची आणि त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासाची गोष्ट आपल्याला त्यातून समजते. सावत्र माता कैकेयीच्या स्वार्थी राजकीय खेळीमुळे त्यांच्या वाट्याला वनवास आला. अर्थात प्रिय पत्नी सीता आणि एकनिष्ठ धाकटा भाऊ लक्ष्मण श्रीरामांबरोबर वनवासात गेले. अशीच काही वर्ष गेली. एक दिवस अचानक सीतेने कांचनमृग पाहिला. मोहात पडून सीतेने श्रीरामांजवळ कांचनमृगासाठी हट्ट केला. तिचा हट्ट पुरवण्याच्या हेतूने श्रीराम त्या कांचनमृगाकडे धावले. त्याच्या माघारी सीतेवर लक्ष ठेवण्याबद्दल श्रीरामांनी लक्ष्मणाला कडक सूचना दिल्या. झाडीत कुठे काय दडलं असेल कुणास ठाऊक. काही वेळाने जंगलात
आवाज घुमला, धाव सीते धाव. क्षणभर नीरव शांतता पसरली. धाव लक्ष्मणा धाव, कुणीतरी मला मदत करा. आर्त स्वरात दुसरी हाक येताच लक्ष्मण आणि सीता यांनी गोंधळून एकमेकांकडे पाहिलं. त्या दोघांच्याही मनात एकच विचार आला, श्रीरामांचा आवाज. पण आजवर तर त्यांनी कधीही मदतीसाठी अशी याचना केली नाही. ज्या कांचन मृगाच्या मार्गावर श्रीराम गेले होते तो मायावी राक्षस मरीच आहे हे त्या दोघांना काय समजणार. शूरवीर श्रीराम खरोखरच काही संकटात तर सापडले नव्हते ना. लक्ष्मणा, जाऊन आपल्या बंधूला मदत कर, त्यांना वाचव. सीतेने आज्ञा केली, परंतु लक्ष्मणाला श्रीरामांबद्दल खात्री होती. आजवर श्रीरामांनी हजारो आसुरांना सहजासहजी लोळवलं होतं. साधं हरिण काय करणार होतं त्यांना. श्रीरामांना काही झालेलं नाही याची लक्ष्मणाला खात्री होती. सीतेची घालमेल झाली. उठ, हे तुझं कर्तव्य आहे. आपला जीवलग संकटात आहे या निव्वळ विचारानं देखील तिच्यातल्या प्रेयसीच्या भावना उचंबळून आल्या. माझा भाऊ स्वरक्षण करण्यास समर्थ आहे. अंधारात रोखून पाहत लक्ष्मण म्हणाला. अनेक साप सरपटत पुढे चालले होते. कित्येक कीटक तिथून उठून आपापल्या जागी जात होते. पण तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकत नाही. तुमचं रक्षण करणं हेच माझं कर्तव्य आहे. अंधारात कुठे काय दडलं असेल कोण जाणे. मी जर तुम्हाला इथे सोडून गेलो तर श्रीराम मला कधीही क्षमा करणार नाहीत. रामायणाची कथा ज्यांना माहीत आहे त्यांना अंधारात कोण होतं हे देखील माहिती असेल. द्वाररक्षकाप्रमाणे लक्ष्मण तिथे गस्त घालू लागला. परंतु हा राजवाडा नव्हता. गवताने शाकारलेली आणि ओल्या मातीने लिंपलेली साधीशी झोपडी होती ती. अशा ठिकाणी कुणी घुटमळत असेल तरी समजणार तरी कसं. आपण अशा भयानक ठिकाणी आहोत. सीता वाद घालू लागली. मी तुला आज्ञा देते, हुकूम करते, विनवणी करते. जा आणि तुझ्या भावाला वाचव. त्याच्या जीवाला खरंच धोका आहे असं मला आतून वाटत आहे. असं म्हणत ती कुठल्याही वादात स्वतःच्या अधिकाराचा वापर करणं हा अंतिम उपाय असतो. तानाखाली असलेली व्यक्ती वाटेल ते बोलू शकते. काही क्षण शांततेत गेले. मदत करा, धावा, कोणीतरी या. दूर अंतरावरून पुन्हा एकदा कळवळून हाक ऐकू आली. तुझा बंधू मदतीसाठी धावा करतो आहे. तू असा शुंभासारखा कसा उभा राहू शकतोस. सीता तार सप्तकात म्हणाली. आत्ता आलं माझ्या लक्षात. श्रीराम इथून आयतेच गेल्यामुळे तुझ्या मनात माझ्याबद्दल नक्कीच काहीतरी वेडवाकडं आलं असणार. राजसिंहासनी तुलाच हवं असणार. आपल्या बोलण्यात तथ्य नाही हे सीतेलाही कळलं होतं. श्रीरामांच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मण वाटेल ते करेल हे ती जाणून होती. परंतु तिला लक्ष्मणाकडून काहीतरी प्रतिक्रिया हवी होती. मान खाली घालून जमिनीवर नजर खिळवून लक्ष्मण उभा राहिला. ज्यांच्या सेवेत त्याने स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित केलं होतं त्यांच्याकडून असा वृथा आरोप ऐकून घेण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्याचं हृदय छिन्न विछिन्न झालं. जा आणि तुझ्या बंधूला वाचव. यावेळेस सीतेने आर्जव केलं. आपल्या वहिनीच्या सुरक्षिततेची योग्य तजवीज करून लक्ष्मण श्रीरामांच्या शोधार्थ निघाला. क्षमाशीलतेच्या संदर्भात हा प्रसंग उल्लेखनीय आहे. सीतेने कठोर शब्दांनी लक्ष्मणाला दुखावलं होतं. दैनंदिन जीवनात आपण अनेकदा सीतेची आणि लक्ष्मणाची अशा दोन्ही भूमिका निभावतो. कधी बाण सोडतो तर कधी जखमी होतो. तरीही पूर्वग्रह दूषित नजर न ठेवता आपण वागलं पाहिजे. वास्तविक पाहता सीतेचे शब्द चुकीचे होते. आपल्या दिरावर्तीने असा आरोप करणं हे असंवेदनशीलतेचं लक्षण होतं. तरीही त्या परिस्थिती पलीकडे जात आपण काय बोललं गेलं याचा विचार केला तर ते का बोललं गेलं हे कदाचित आपण समजू शकू. सीतेच्या मनात हलकल्लोळ माजला होता. आपला प्रिय पती कोणत्या संकटातून जात असेल या कल्पनेने ती सैरभैर झाली होती. तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. आपणही अनेकदा अशा बिकट परिस्थितीतून जातो. मनात उठणाऱ्या भावनांच्या वादळामुळे आपली बुद्धी चालेनाशी होते. अशा क्षणी मनाला शांतता मिळावी म्हणून आपण वाटेल ते बोलू लागतो. कुठलाही धरबंद आपल्याला राहत नाही. तथापि प्रचंड संतापाच्या त्या क्षणी क्षणभर संयम दाखवला तर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. दुःखाचा कडेलोट होतो तेव्हा आपलं मन माते फिरूसारखं मोकाट सुटतं. अशा वेळेस असा संयम विशेष गरजेचा आहे. आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपण अशा परीक्षेच्या क्षणांमध्ये विशेष करून धीर दाखवला पाहिजे.
त्यांना काय त्रास आहे असं बोलण्यामागे त्यांची काय भावना आहे, समोर जे दिसतं आहे त्या पलीकडे काही गंभीर असं त्यांच्या जीवनात घडलं आहे का, ते खोलवर दुखावले गेले आहेत का, असे कठोर बोल त्यांनी मला का ऐकवले आहेत. दुसऱ्यांनी मारलेले टोमणे किंवा केलेले दुःखकारक विधानं पाहणं किंवा स्वीकारणं इथे अपेक्षित नसून ते बोलण्यामागे ते काय दुःख सोसत आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यालाच परानुभूती म्हणतात. क्षमाशीलतेचा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. व्यक्ती आणि प्रसंग यांना वेगवेगळं करा. असं म्हणतात की काठ्यांनी आणि दगडांनी माझं हाडं मोडतील, परंतु शब्द मला कधीही दुखावणार नाहीत. वरवर पाहत असत्य वाटणारं हे विधान प्रत्यक्षात मात्र तितकंसं सत्य नाही. कारण हत्यारांमुळे भौतिक स्वरूपातील हिंसा घडते, तर शब्दांमुळे भावनिक हिंसा घडते. शब्दांमुळे होणाऱ्या जखमा दिसून येत नसल्या तरी झालेले घाव भरून यायला प्रदीर्घ काळ द्यावा लागतो. कित्येकदा घाव भरतही नाहीत. परत एकदा नेपाळकडे जाऊ. तोच हिमालयाचा पायथा, जिथे माझे जिवलग स्नेही समूहातल्या इतरांसमोर माझ्याशी अतिशय कठोरपणे बोलले होते. भक्ती संप्रदायाला प्रेरित करण्यासाठी मी युक्रेनला जाणार होतो. मात्र माझा पासपोर्ट दिल्लीतील युक्रेन वकिलीत अडकला होता. ज्येष्ठ स्नेहाने माझी खरडपट्टी काढल्यामुळे मला अपमानास्पद वाटलं होतं. निराश होऊन मी माझ्या खोलीत परत गेलो. खोलीत आल्यावर जे घडलं ते आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. घडलेला प्रसंग आणि त्याला कारणीभूत असलेली व्यक्ती या दोघांना मी वेगळं केलं आणि त्यामुळे संताप ते क्षमाशीलता हा टप्पा मी गाठू शकलो. अर्थातच एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी. हे तत्व प्रत्येक परिस्थितीत लागू करणं योग्य नाही आणि तसे ते करूही नाही. सामाजिक न्यायाचा जिथे संबंध येतो तिथे विशेषत्वाने जाणवे. त्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. मात्र आपल्या वैयक्तिक सहसंबंधात बहुतांशी वेळा हे तत्व चपखल लागू होतं. एखाद्या गोष्टीत मी कमी पडतो, कदाचित एखादी परीक्षा किंवा नातं किंवा तत्सम काही, तेव्हा मला ते स्वतःचं अपयश वाटतं. पण मग समजा मी एकदा किंवा दोनदा किंवा त्याहूनही जास्त वेळा अपयशी ठरलो, तर त्यामुळे मी संपूर्णपणे आणि कायम अपयशी आहे असा ठपका ठेवता येईल का? नाही ना. त्याच धर्तीवर मी म्हणेन की एखाद्या प्रसंगी एखाद्या व्यक्तीने काही कारणाने किंवा कारणाअभावी आपल्याला निराश केलं असेल, तर ती व्यक्ती अपयशी आहे असा कायमस्वरूपी समज करून घेत आपण तिच्याशी वागायचं का? घडलेल्या घटनेला केवळ स्वतंत्र घटना म्हणून बघत त्यातून बाहेर पडायचं? प्रत्यक्षात दिसत नसलं तरी प्रत्येक व्यक्तीला जीवनात अनेक आव्हानं पेलावी लागतात. आपण जर परानुभूतीची दृष्टी विकसित केली तरच आपल्याला ती दिसू शकतात. आपण छळ सोसायचा आणि असमंजसपणे वागायचं किंवा कोणी चूक करत असेल तर त्याला समजवायचं नाही असा याचा अर्थ नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. व्यक्ती आणि घटना वेगवेगळ्या पाहायला तुम्हाला शिकायचं आहे. घडलेला प्रसंग सांगण्यासाठी आपण निवडलेल्या शब्दांमुळे व्यक्ती आणि समस्या वेगळ्या करता येतात. ही माझी समस्या आहे असं म्हटलं तर आपल्या मनात अपराधीपणाची भावना मूळ धरते. त्यातून कदाचित न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्या इतके आपण सक्षम नाही अशी भावना आपल्या मनात रुजू शकते. परिणामतः छोट्या मोठ्या बाबींमुळे आपण चिंताग्रस्त होऊ लागतो. ही तुझी समस्या आहे असं म्हणण्यातून रागाची भावना मूळ धरते. ही तुझी समस्या आहे, माझी नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवत असं किती वेळा म्हटलं आहे हे थोडं आठवून पहा. मन शांत असताना हे शब्द कोणी उच्चारल्याचं मी तरी पाहिलेलं नाही. दुसऱ्याला दोष देण्यातून रागाची मालिका सुरू होऊ शकते. ही समस्या आहे असं म्हणता क्षणी प्रसंग आणि त्यात गुंतलेली व्यक्ती वेगळ्या होतात. त्यामुळे त्या व्यक्तीला क्षमा करण्याचं आपलं सामर्थ्य वाढतं आणि समस्येला अधिक चांगल्या प्रकारे तोंड द्यायला आपण सज्ज होतो.
उच्च उद्देश, क्षमाशीलता अंगी बाणवण्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर हॅरीची मानसिकता पुढची गोष्ट ऐकण्यासाठी तयार झाली आहे असं मला वाटलं. जी गोष्ट सांगण्याचं वचन मी त्याला दिलं होतं त्यातल्या जोडप्यांची परिस्थिती हॅरी आणि ललितापेक्षा कितीतरी पटीने जास्त गंभीर होती. कोणत्याही दोन व्यक्तींच्या दुखण्याची तुलना होऊ शकत नाही आणि तशी ती करूही नाही. मी स्वतः कटाक्षाने तुला टाळतो. अर्थातच हे सांगायला नको, आधीच्या प्रसंगाप्रमाणे पुढचा प्रसंगही खरा असला तरी पात्रांची नावं बदललेली आहेत. मी सातत्याने प्रवास करतो. अनेकदा सकाळचं प्रवचन चेन्नईत तर संध्याकाळचं कोलकात्यात असतं. सकाळ कॅलिफोर्नियात उजाडते तर दिवस केपटाऊनमध्ये मावळतो. जगभरातील लोकांना सातत्याने भेटत राहिल्यामुळे मला स्वाभाविकतः सगळ्यांशी जोडल्यासारखं वाटतं. अशाच एका ठिकाणी मी वरचेवर जातो, परंतु या प्रसंगात जे गुंतले आहेत त्यांची गोपनीयता जपण्याच्या हेतूने मी इथे त्या जागेचा उल्लेख टाळला आहे. मी नुकताच येऊन पोहोचलो होतो. इथे माझा मुक्काम आठवडाभर असणार होता. हा मुक्काम माझ्यासाठी एखाद्या युगासारखा होता. सहसा माझा एक पाय इथे तर दुसरा तिथे असतो. सकारात्मकतेचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो. त्या दिवशी सामान लावून मी बसतो. ध्यानाला सुरुवात करणार तितक्यात एक जण अचानक माझ्या खोलीत आला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याची अवस्था बिकट होती. ते पाहून मला काळजी वाटली. मी चटकन उठलो. ती मला फसवत आहे. कुठलीही प्रस्तावना न करता तो आवेगाने म्हणला. पटकन पुढे होत मी खोलीचं दार लावून घेत खिडक्यांचे पडदे ओढले. त्याला हर्बल टी द्यावा असं मला आतून वाटलं. माझी आई नेहमी म्हणायची की एखाद्या चिंताग्रस्ताला गरम गरम हर्बल टी आणि प्रेमळ शब्दामुळे दिलासा मिळतो. तो माझ्या बाजूला जमिनीवर बसला. कॅमोमाईल टीचा घोट घेत तो पुन्हा म्हणाला, ती मला फसवते. गेली 20 वर्ष माझ्या गृहस्थाशी परिचय होता. त्याच्या लग्नाच्या काही विधींना मी उपस्थित होतो. अडीअडचणीच्या वेळेस मी त्याच्या कुटुंबाला सल्ला दिला होता. पण तो येऊनही काही बोलेल असा विचारही माझ्या मनात आजवर आला नव्हता. तो इंजिनियर होता. 17 वर्षाचा त्याला एकुलता एक मुलगा त्याच्या पावलावर पाऊल टाकत होता. माझ्या माहितीप्रमाणे हे कुटुंब मध्यमवर्गीय होतं. साधारण नोकरी, साधारण आयुष्य, 3 खोल्यांचं साधारण घर आणि परिस्थिती मात्र असाधारण. त्याचे हात हातात घेत मी विचारलं, काय झालं? अश्रू भरल्या डोळ्यांनी थरथरत त्याने माझ्याकडे पाहिलं. काल संध्याकाळी आम्हाला एका लग्नाला जायचं होतं. पत्ता माझ्या बायकोच्या मोबाईलवर होता. तो शोधण्यासाठी मी तिचा मोबाईल हातात घेतला. पत्ता सापडला, पण एका विशिष्ट व्यक्तीने तिला पाठवलेल्या अनेक संदेशांवर माझी नजर फिरली. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव त्याने मला सांगितलं. वयाने ज्येष्ठ असणाऱ्या त्या व्यक्तीला आमच्या संप्रदायात उच्च स्थान होतं. सुरुवातीला मला त्यांना फारसं काही गांभीर्य वाटलं नाही. ही प्रतिष्ठित व्यक्ती काम करण्याच्या निमित्ताने अनेकांच्या संपर्कात असते. मग मी संदेश स्क्रोल डाऊन केले. त्यांनी एकमेकांना पाठवलेले संदेश वाचून मी हबकलो. ते संदेश कोणते हे मी तुम्हाला सांगूच शकत नाही असं म्हणून तो पुन्हा रडू लागला. त्याच्या अश्रूचा एक थेंब हातातल्या कपात पडला. त्याच्या हर्बल टी एव्हाना कोवट झाला होता. थरथरत्या ओठांनी तो पुढे म्हणाला, नेमका त्या क्षणी माझी बायको आत आली. तिचा फोन माझ्या हातात आहे हे तिने पाहिलं. माझ्या नजरेतले भाव पाहून तिच्या लक्षात आलं की मला सारं काही कळून चुकलं आहे. आता पाय मागे घेऊन चालणार नव्हतं. मी तिला स्पष्टपणे विचारलं, हे सगळं काय आहे? कुठलाही निष्कर्ष न काढता आधी शंका निरसन करायचा निर्णय मी घेतला होता. क्षणभर थांबून माझ्या दिशेने पुढे येत माझी बायको म्हणाली, हो, गेले काही आठवडे मी त्यांना संदेश पाठवते आहे. सुरुवात निरागसपणे झाली, पण नंतर मला काय वाटलं कोणास ठाऊक. आधी त्यांना कामासाठी मदत हवी होती, नंतर मात्र आमच्यातल्या संवादाला वेगळं वळण लागलं. त्याची पत्नी अतिशय प्रामाणिक आणि भान ठेवून वागणारी आहे. तो पुढे सांगू लागला, मी विचारले तिला, तुम्ही दोघांनी माझं वाक्य पूर्ण होण्याआधी मला थांबवलं. ती म्हणाली, छे, आम्ही आजवर कधीही भेटलो नाही, निदान हे तरी बरं. याचाच अर्थ असा की त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नव्हते. तरीही झालेल्या प्रसंगाने तो आतून दुखावला गेला. अनेकदा अत्यंत जवळच्या व्यक्तींकडून सर्वाधिक खोल जखम होती. झाल्या प्रसंगानंतर तो आपल्या बायकोवर विश्वास कसा ठेवू शकणार होता? तिला क्षमा कशी करू शकणार होता?
याआधीही तिने तसं केलं होतं का या विचारांनी तो उद्ध्वस्त झाल्याचं मला दिसत होतं. जे प्रतिष्ठित गृहस्थ यामध्ये गुंतले होते त्यांना मी ओळखत होतो. घडल्या प्रसंगानंतर त्यांना आपलं स्थान सोडावं लागलं. नेत्यांची वृत्ती बोले तैसा चाले अशी असावी लागते. माझ्यासमोर बसलेल्या गृहस्थांच्या बायकोशी आपले शारीरिक संबंध नाहीत याची खात्रीही त्या प्रतिष्ठित गृहस्थाने दिली. या परिस्थितीत मी नेमकं काय करायचं त्याने मला विचारलं. मी त्याला पुन्हा कपभर हर्बल टी दिला. आता मी तिच्यावर विश्वास तरी कसा ठेवू? मी नेमकं काय करायचं? पुन्हा एकदा हा धोकादायक प्रश्न माझ्यासमोर उभा होता. मी कोणाचाही गुरु नाही ज्याने त्याने आपला निर्णय घ्यायचा असतो. एखाद्याने काय करायचं हे दुसऱ्याने सांगता कामा नये. फक्त चांगला सल्ला तेवढा द्यावा. त्यामुळे दुसऱ्याच्या विकासाला हातभार लागतो. हे सगळं लक्षात घेऊन मी म्हटलं, तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे का? निसंशय. इथून पुढे कुठलाही निर्णय घेताना आधी लक्षात ठेव, या घटनेला तुझ्यासमोर 2 पर्याय आहेत. असं मी म्हणताच तो थोडासा शांत झाला. तुला न्याय हवा आहे की क्षमाशीलता अंगीकारायची आहे? दोन्हींमध्ये काही वावगं नाही, पण निर्णय तुझ्या हाती आहे. न्याय हवा असेल तर कदाचित तुझं लग्न मोडेल. ही बातमी जगजाहीर होईल. अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त होतील. तथापि तुला न्याय हवा असेल तर होऊ दे. हे सगळं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हे वैयक्तिक क्षमतेवर अवलंबून असतं. काय स्वीकारावं काय नाकारावं तो विचारात पडला. मी तिला सोडू शकत नाही. आमचा मुलगा 17 वर्षाचा आहे. त्याला फार त्रास होईल. आजवर आमच्या कुटुंबात असं कधीही घडलेलं नाही. आम्हा नवरा बायकोचं नातं फार घट्ट आहे असं मला वाटलं होतं. त्यामुळेच तर मला खूप दुःख झालेलं आहे. मग तर तू तिला क्षमा करायला हवीस. कदाचित भावनेच्या भरात झाला असेल हे. अगदी तात्पुरतं असेल हे. तू तिला दुसरी संधी द्यायला तयार आहेस का? कशी काय क्षमा करू मी तिला? प्रत्येक वेळेस तिच्याकडे पाहिल्यावर तिने केलेल्या कृत्याची आठवण मला होत राहणार. तो उसळून म्हणाला, क्षमाशीलतेमध्ये उच्च उद्देशाकडे लक्ष देणं अपेक्षित असतं. मागच्या वर्षी आपल्या भेटीत तू म्हणाला होतास की जगातील सर्वोत्तम आई आहे. ती जगातील सर्वोत्तम आई आहे. तुमच्या मुलाला ममता, समर्पण आणि प्रेम देण्यात ती कुठेही कमी पडलेली नाही. म्हणूनच ज्या उच्च उद्देशाने तुम्ही एकत्र आला आहात त्यावर लक्ष केंद्रित कर. या टप्प्यावर तू घटस्फोट घेतला तर तुझ्या मुलावर त्याचा नक्कीच विपरीत परिणाम होईल. शिवाय ती जर वागण्यात योग्य सुधारणा करायला तयार आहे तर मग मला वाटतं तिला क्षमा कर. एक संधी द्यायला हवी. विश्वासघाती सर्वाधिक अक्षम्य बाब असली तरी जे नातं उच्च हेतूने प्रेरित आहे तिथे ती गौण ठरते. म्हणूनच स्वतःला विचार की योग्यतेवर ठाम राहायचं की उच्च उद्देशाने सुसंगती साधायची. हा निर्णय घ्यायला मला काही वेळ द्यावा लागेल. त्याच्या या बोलण्यावर मी त्याला चहाचा 3रा कप दिला. हवा तेवढा वेळ घे. काळ हे सर्वोत्तम औषध आहे. योग्य मार्गदर्शन आणि सहयोग यामुळे संदिग्धता दूर होते. कठीण काळात नेत्यांची खरी परीक्षा होते. सर्व काही व्यवस्थित चाललेलं असताना सगळेच एकमेकांचा स्वीकार करतात. मात्र सभोवतालचं जग कोसळून पडत असताना एकमेकांना घट्ट धरून ठेवणं ही खरी नात्याची पारख म्हणावी लागेल. वेगळं होण्याजोगं कारण प्रकर्षाने दिसत असताना एकत्र राहणं हे खरं प्रेम. आम्ही या विषयावर बराच वेळ बोललोच होतो. तो आता ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे हे लक्षात आल्यावर मी त्याला क्षमाशीलता आणि न्याय यांच्यातला फरक सांगू लागलो. न्याय. काही आध्यात्मिक व्यक्ती आपल्याला सदैव क्षमाशीलतेचा सल्ला देतील, मग कुठलीही परिस्थिती असो. हा दृष्टिकोन सर्वाधिक शांतताप्रिय असला तरी त्यातून प्रत्येक वेळेस योग्य निष्पत्ती होईलच असं नाही. उलटपक्षी यातून नुकसानही वाटायला येऊ शकतं. लैंगिक छळ ही जगभर दिसून येणारी गंभीर समस्या आहे. कित्येकदा अपराध्यांना शिक्षा मिळत नाही. डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीमध्ये 23 वर्षाच्या एका तरुणीवर अनेक तास लागोपाठ पाशवी बलात्कार करून 6 तरुणांनी तिला फेकून दिलं. नंतरचे काही दिवस प्रत्येक वर्तमानपत्राने ही बातमी उचलून धरली. ती तरुणी जगू शकली नाही. घडलेल्या घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला. भारतात स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा निषेध जगभरात सर्व स्तरावर केला गेला. देशभर मोर्चे निघाले. त्या तरुणीला न्याय मिळावा आणि कायद्यामध्ये बदल करण्यात यावा म्हणून जनक्षोभ उसळला.
अशा परिस्थितीत काय करायला हवं? फिजिओथेरपी शिकणाऱ्या त्या 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना आपण क्षमा करायची का? ऐन युद्धात अर्जुन अशाच द्विधा मनस्थितीत होता. आज नवी दिल्ली जिथे आहे तिथे पूर्वी हस्तिनापूर होतं. अर्जुनाच्या चुलत बंधूंनी अत्याचार आणि अनैतिकता यांचा कळस गाठला होता. वाटाघाटीचे सर्व प्रयत्न फोल ठरले होते. युद्धाशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. अशा परिस्थितीत अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न विचारले होते. सुमारे 5000 वर्षांपूर्वी घडलेल्या या युद्धप्रसंगी अनेक नियम कटाक्षाने पाळले गेले. सामान्य नागरिकांपासून युद्ध दूर ठेवलं गेलं. हे युद्ध टाळणं योग्य आहे असं अर्जुन श्रीकृष्णाला सातत्याने सांगत राहिला. शांततेचा पुरस्कर्ता अर्जुन म्हणाला, श्रीकृष्ण, आत्ताही आपण पाऊल मागे घेऊ शकतो. मग एवढा रक्तपात कशाला? ज्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत त्यांना क्षमा करणं अधिक योग्य नाही का ठरणार? आपल्या आत्तेभावाचं म्हणणं श्रीकृष्णांनी मात्र डावललं. त्यानंतर श्रीकृष्णांनी सामाजिक न्यायामागची संकल्पना गीतेमध्ये उत्कृष्टपणे समजावून सांगितली. आपल्याला दुखावणाऱ्या व्यक्तीला वैयक्तिक स्तरावर क्षमा करणं अथवा न करणं हा आपला खाजगी निर्णय असतो, जो सर्वांसाठी उपलब्ध असतो. पण सामाजिक स्तरावर घृणास्पद अपराध करणाऱ्यांना शिक्षा मिळाली नाही तर परिस्थिती गंभीर होईल. म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावता कामा नये. त्यासाठी श्रीकृष्णांनी अर्जुनाला धनुष्य हातात घ्यायला सांगितलं. युद्ध ही तिथे आवश्यक अशी गोष्ट होती. म्हणूनच बलात्काराचा घृणास्पद गुन्हा ज्यांनी केला होता त्या माणसांना न्याय व्यवस्थेसमोर उभं करायलाच हवं होतं. अशा परिस्थितीत क्षमाशीलताच्या नावावर कुठलाही ठोस कृती अथवा गंभीर दखल घेतली नाही तर विकासाच्या दिशेने होणारी समाजाची वाटचाल खुंटते. गुन्हेगारांना न थांबवता, शिक्षा न देता सोडून दिलं तर त्यातून इतरांना कोणता संदेश मिळेल हे लक्षात घेतलं पाहिजे. क्षमाशीलता आणि सामाजिक न्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. त्या जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी स्वपरीक्षण आणि शहाणपण या दोन्हींची जोड हवी. हॅरी बरोबरच्या गप्पा अगदी मनापासूनच्या होत्या. क्षमाशीलता सोपी नाही, ती गुंतागुंतीची आणि दुर्बोधही वाटू शकते. तरीही हॅरी ती स्वीकारण्याचा प्रयत्न करत होता. म्हणूनच मी पुढे म्हटलं, नात्यांच्या मुळाशी आध्यात्मिकता आहे. आपण जर इतरांशी आध्यात्मिक स्तरावर जोडून घेऊ शकलो तर आपण एकमेकातील बदलांच्या पलीकडे जाऊ शकू. सारांश: क्षमाशीलता हे मूल्य व्यापक नसून अनेकदा समजण्यास गहन वाटू शकतं. क्षमाशीलतेची तत्त्व पुढील प्रमाणे मांडता येतील. 1. परिस्थितीच्या पलीकडे बघा. दुसऱ्यांच्या बोलण्याने तुम्ही दुखावले गेला असताल तरी ती व्यक्ती असं का बोलली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याशी कठोर बोलणारी व्यक्ती अनेकदा प्रचंड तणावाखाली असते हे समजून घेणं म्हणजे परानुभूती. प्रसंग आणि व्यक्ती या वेगवेगळ्या करा. माझं चुकलं असं म्हणत आपण अपराधीपणाची भावना जोपासणं किंवा तुझं चुकलं असं म्हणत क्रोधाची भावना जोपासणं याऐवजी मी किंवा तुला वेगळं काढून नेमका चुकीचा सामना करणं गरजेचं आहे. उच्च उद्देश समोर ठेवून आपण क्षमाशील होऊ शकतो का? उदाहरणार्थ, मी सांगितलेल्या कथेतील नवऱ्याचं आपल्या बायकोवर खूप प्रेम होतं. तसंच समाज आणि त्यांचा मुलगा यांच्याप्रती त्या नवरा बायकोची एकत्रित जबाबदारी होती. म्हणूनच त्याने तिला क्षमा केली. हा दृष्टिकोन अंगीकारायचा असेल तर पाठिंबा आणि वेळ हे दोन्ही देण्याची आवश्यकता आहे. एका रात्रीत क्षमाशीलता अंगी बाणवता येत नसते. न्याय आपल्याशी चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीला वैयक्तिक स्तरावर आपण क्षमा करू शकतो, परंतु सामाजिक स्तरावर न्यायाची कठोर अंमलबजावणी केली गेली पाहिजे. तरच शिस्तबद्ध समाज आकारला येईल. कोणीही कायदा मोडता कामा नये आणि क्षमाशीलतेच्या नावावर कोणाचीही सुटका होता कामा नये. सूचना: तुमच्या जीवनातील कोणाला तरी कधीतरी तुम्ही कशी क्षमा केलीत? पहिल्या क्रमांकाच्या सूचीमध्ये दिलेला क्षमाशीलता कार्यतक्ता पूर्णपणे भरा. धन्यवाद.